आणि सुनीतीच्या पोटी एक ध्रुव नावाचा मुलगा जन्माला आला। एक दिवस राजा उत्तानपाद राज सिंहासनावर बसला असताना दोनही भाऊ खेळत खेळत आले। उत्तम आधीच त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आणि मग ध्रुव सुनीतीच्या पोटी जन्माला आलेला येऊन बसला। तसं राणी आली सुरुची आणि तिनं सांगितलं, ए ओठ, तुला राजाच्या मांडीवर बसता येणार नाही। लहानसं लेकरू रडायला लागलं, आई का नाही बसू शकत मी, माझे बाबा आहेत ते असतील तुझे बाबा, पण तुझा जन्म जिच्या पोटातून झाला ती पट्टराणी नाही आहे, मी पट्टराणी आहे सुरुची। नीतीमध्ये आणि सुरुची मध्ये नेहमी भांडण होत राहते। नीतीला त्रास होते महाराज। हे भागवताची कथा ऐकली नाही तुम्ही, 10,000च्या बॉन्ड पेपरवर लिहून घे जा, याच्या पुढे ऐकसा नाही। मी मंथन करून बोलतो, जीवनाचं चिंतन आहे का। सुरुची आणि सुनीती मधली सुरुची नेहमी सुनीतीला डावलत असते। गावात बेईमानीने पैसा कमावणारा माणूस घाम गाळून 200 रुपये कमावणाऱ्या माणसावर डेअरिंग करत असते। नीतीचा पैसा कमावताना माणसाला त्रास होते, लाखो रुपयाचा घोटाळा करताना आयुष्य वाटते माणसाला, पण एक दिवस त्याचं काय होते पुढे ऐकते। सुरुचीची अवस्था काय होते, तिच्या पोटी जन्माला आलेल्या लेकराचं काय होते। काही जण बेईमानीने पैसा मिळवायला लागलेले हैं। यूं तो रिश्वत के पैसों से सारा घर भर जाता है। विठ्ठल महाराज, यूं तो रिश्वत के पैसों से सारा घर भर जाता है, लेकिन हाँ इससे दुआओं का असर चला जाता है।